बीजेपीचा असा प्रकार झालेला आहे की ज्यांना काहीही ज्ञान नाहीये त्यांना आपण सत्तेवर चुकून लोकांनी बसवलं. प्रश्न असा आहे की सरकार ज्यावेळी धोरणं आखतं त्यावेळी त्या धोरणाचा या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या धोरणांनी काय फायदा होतो हे बघणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही गोवंश हत्याबंदी केलीत त्यावेळी तुम्ही मला फायद्याच्या 5 गोष्टी दाखवा की गोवंश हत्या बंदीनी आपल्याला हे 5 फायदे. बंदी घालायच्या अगोदर आपण त्याची पुढची व्यवस्था काय करणार. आज जर बिझनेस स्टँडर्ड त्यावेळी बंदी घातली त्यावेळेचा रिपोर्ट बघितलात तर 10,000 कोटीचा फरक या महाराष्ट्राच्या लोकांवर आला. जवळजवळ 3.5 लाख लोक या बीफ इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये सगळे लोक आले, ट्रान्सपोर्टेशन पासून, मांस विकण्यापासून, कातड्याचा धंदा करण्यापासून सगळे लोक आले. मग आज या सगळ्या लोकांची सोय या सरकारने बंदी घालण्याच्या आधी काय केली तर काही केली नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आपण एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसायचा, शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही. अहो, ज्या शेतकऱ्यांनी कसे बसे 20,000चे 2 बैल घेतलेत, ते बैल जर म्हातारे झाले तो ते बैल बदलू शकत नसेल, कारण परत एकदम 20,000 कुठून आणणार. तर हे जर विकले, 10,000 आले, त्याच्यात 10,000 टाकून दुसरे बैल आणून शेती करू शकतो. आता करू शकतो का तर करू शकत नाही. त्याला सरकार काय सबसिडी देणार का बैल घेण्यासाठी तर काही नाही. जे म्हातारे बैल आहेत त्यांच्यासाठी तुम्ही छावण्या उभारल्यात का तर नाही. दुष्काळातल्या छावण्या तुम्ही बंद केल्या.